गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 5वीच्या मराठीच्या तासाला तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, मागील तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 5 डराव डराव ही कविता आपली पूर्ण अभ्यासून झाली, बरोबर? आजच्या तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 6 ऐकूया खेळूया हा पाठ अभ्यासणार आहोत. मुलांनो, तुम्ही आता सगळे घरी आहात, बरोबर की नाही? घरी राहून काही मुलांना कंटाळा आला असेल. शाळेची आठवण येते की नाही? येत असेल ना काही मुलांना? काही सगळ्याच मुलांना शाळेची आठवण येत असेल. शाळेतील मित्रमैत्रिणीची आठवण येत असेल, बरोबर की नाही? आणि अभ्यासाची तर आठवण येतच असेल, मित्रांची सुद्धा आठवण येतच असेल. पण अजूनसुद्धा तुम्हाला स्कूलमध्ये गेल्यानंतर हे सगळे विषय आपण शिकत आहात, त्याचबरोबर आपल्याला ॲक्टिव्हिटी पण असते, बरोबर? कोणकोणती ॲक्टिव्हिटी असते मुलांनो? ड्रॉइंगचं लेक्चर असते, बरोबर? ड्रॉइंगचं लेक्चर तर तुम्ही आता ऑनलाईन अभ्यासत आहात, बरोबर की नाही? पण अजून एक मिसिंग आहे. ते कोणतं लेक्चर आहे जे तुम्हाला खूप आवडतं? सगळ्या मुलांना ते लेक्चर खूप आवडतं. कोणतं बरं लेक्चर आहे ते? PT सरांचं, बरोबर की नाही? PTचं लेक्चर, बरोबर? तर मुलांनो, PT म्हणजेच त्या लेक्चरमध्ये धमाल करायला मिळते, बरोबर? ग्राउंडवरती जायला मिळते, खेळायला मिळतं. एका जागी आपण बसून बोर झालेले असतात, बरोबर की नाही? आणि आपण PTच्या लेक्चरला काय करतो? आपला जो थकवा असतो, आपण बोर झालेले असतात, बरोबर की नाही? ते सगळं काय होऊन जाते? दूर होऊन जाते. आपण थोडे तिकडे PTला जेव्हा खालती जातो, ग्राउंडवरती जातो, तेव्हा आपलं माइंड थोडं फ्रेश होतं, बरोबर की नाही? तसंच मुलांनो, आपल्याला आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला सुद्धा एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. जसं आपण PTला ॲक्टिव्हिटी करतो, गेम्स खेळतो, बरोबर की नाही? इंडिव्हिज्युअल्स गेम्स असतात, ग्रुप गेम्स असतात, बरोबर की नाही? तसंच आपल्याला आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये इंडिव्हिज्युअल गेम दिलेला आहे. आणि हा जो गेम आहे, हा जो खेळ आहे, तो तुम्ही ग्राउंडवरतीच खेळायचा आहे असं नाही आहे. ते तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला सुद्धा खेळू शकतात. तर आता आपण बघूया मुलांनो, ह्यामध्ये आपल्याला काय ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत. ह्या पाठामध्ये आपल्याला काय ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत ते आता आपण ह्या पाठामध्ये बघूया. बघा मुलांनो, ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे? एक मुलगी आहे आणि ती जोरात धावताना दिसत आहे. बघा, इथे लाईन्स दिल्या आहेत, म्हणजे ती जोरात धावताना आपल्याला दिसत आहे. तिच्या पायामध्ये सुद्धा डिस्टन्स बघा किती आहे. तिचे केससुद्धा वाऱ्यावरती उडत आहेत, म्हणजे आपल्याला समजते की ती मुलगी काय करत आहे? जोरात धावत आहे, म्हणजे ती रनिंग करत आहे, बरोबर? आपल्याला ॲक्टिव्हिटी काय दिलं आहे बघा? शाळेच्या मैदानावर 50 मीटर धावा. काय ॲक्टिव्हिटी आहे? शाळेच्या मैदानावर 50 मीटर धावा. आता मुलांनो, तुम्ही शाळेमध्ये नाही आहात, बरोबर? तुम्ही तुमच्या घरी आहात. तुमच्या घरी आजूबाजूला जर जागा असेल तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी तिथे करू शकतात. किती मीटर आपल्याला धावायला सांगितलं आहे? रनिंग किती मीटर करायची आहे? तर 50 म्हणजे मुलांनो 50. किती? 50 मीटर आपल्याला धावायला सांगितलं आहे. बघा, ती मुलगी मैदानात धावत आहे. आता तुमच्या आजूबाजूला जर जागा नसेल तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी नाही करू शकत. जर तुमच्या घरी आजूबाजूला जागा असेल, मोकळी प्लेस असेल, तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी तिथे करू शकतात. बघा, हळू धावायचं नाही आहे, तर आपल्याला फास्ट धावायचं आहे. 50 मीटर काय करायचं आहे? फास्ट धावायचं आहे. रनिंग एकदम फास्ट करायचे. आणि मुलांनो,
रनिंग ही तुम्हाला माहितीच आहे किती इम्पॉर्टंट आहे, बरोबर. आपण जेव्हा धावतो तेव्हा आपलं ब्लड सर्क्युलेशन एकदम फास्ट होतं, बरोबर की नाही. आपली जी बोन्स आहेत तीसुद्धा आपली चांगल्या प्रकारे राहतात. आणि एक्सरसाइजचे फायदे तर तुम्हा सर्वांना माहितीच आहेत किती आहेत. तर मुलांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या आजूबाजूला जर जागा असेल तर तुम्ही अशा रनिंग करायची आहे. आणि जर तुमच्यासोबत तुमचे मित्रमैत्रिणी खेळायला असतील तर तुम्ही त्यांच्याबरोबर हा गेम खेळू शकतात, रनिंग रेस लावू शकतात. कोण जास्त फास्ट धावतं हे तुम्ही बघू शकतात. पण मुलांनो, ह्या सगळ्या कृती जेव्हा तुम्ही करतात, जेव्हा एक्सरसाइज ह्या करतात, तेव्हा लक्ष ठेवायचं आहे, तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घ्यायची आहे. तर टीचर सांगते म्हणून तुम्ही असंच करायचं नाही, तर स्वतःची काळजी घेऊन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला काही इजा होणार नाही. काळजीपूर्वक ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत. तर तुम्हाला पहिलं चित्र समजलं. ह्यामध्ये आपल्याला काय ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तर शाळेच्या मैदानावर. आता तुम्ही शाळेत नाही आहात म्हणून तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला किती मीटर धावणार आहात, 50 मीटर धावायचं आहे. ओके. आता आपण दुसरं चित्र बघूया. बघा, दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे, एक मुलगी आहे, बरोबर. आणि ती अशी लॉंग जंप करताना आपल्याला दिसत आहे. ती बघा, तिने इकडून जंप इकडे केली आहे, इकडून इकडे करत आहे आणि पुढे सुद्धा ती इकडून इकडे जंप करणार आहे. आणि मुलांना हे बघा, हे जे तुम्हाला दिसत आहे हे काय आहेत, शंकू. बघा, शंकूवरून उड्या मारत जा. हे काय आहेत, शंकू. शंकू म्हणजे कोन. शंकू म्हणजे काय मुलांनो, कोन. जसं आईस्क्रीमचा कोन खातात की नाही, उलटा केल्यानंतर कोन शेप होणार की नाही. हां, तर हे काय आहे, ह्याला काय म्हणतात, शंकू. काय म्हणतात त्याला, बघा इकडे लिहिलं आहे शंकू. तर शंकू म्हणजे ह्याला म्हणतात शंकू. तर शंकू वरून उड्या मारायला सांगितलेत, म्हणजे ह्याच्यावरून उड्या मारत जायला सांगितलं आहे. आणि मुलांनो बघा, हे जे शंकू असतात हे आपल्या स्कूलमध्ये सुद्धा तुम्हाला ह्याचा रंग असतो लाल, हिरवा, पिवळा, त्यानंतर निळ्या रंगाचे असे हे शंकू असतात. आणि बघा मुलांनो, ह्यावरून जसं आपण लॉंग जंप म्हणतो की नाही, तसं लॉंग जंप करत इकडून जायला सांगितलं आहे. तर मुलांनो, ही जी ॲक्टिव्हिटी आहे, हा जो खेळ आहे तो तुम्ही तुमच्या घरी खेळू शकतात. सुरुवातीला छोट्या छोट्या वस्तू तुम्ही अशा डिस्टन्सवरती ठेवून त्यावरतून उडी मारू शकतात. आणि नंतर पुढे मग ह्या वस्तूची हाईट जी आहे ती तुम्ही वाढवू शकतात. शंकू जरी नसले तरी तुमच्याजवळ एखादी वस्तू असेल तर त्या वस्तू अशा डिस्टन्समध्ये ठेवायच्या आणि त्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करायचा. आणि मुलांनो, पुन्हा एकदा सांगते, जेव्हा तुम्ही ही ॲक्टिव्हिटी कराल तेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची आहे. तर मुलांनो, तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी समजली. काय सांगितलं आहे, शंकूवरून. शंकू म्हणजे कोनवरून उड्या मारत जा. शंकूवरून उड्या मारत जा. बघा, आता तिसरी ॲक्टिव्हिटी काय आहे, बघा, एक मुलगा आहे, बरोबर. आणि तो मुलगा एका जागी उभा राहून उड्या मारत आहे. बघा, इथे ॲरो दिलेले आहेत, म्हणजे जमिनीपासून वरती जायचं आहे. एकाच जागी, आपली प्लेस सोडायची नाही, एका जागी उभं राहायचं आणि उड्या मारायच्या. बघा, एका जागी 5 उंच उड्या मारा. 5 म्हणजे 5, उंच म्हणजे एकदम हाय जंप करायचं आहे. काय करायचं आहे, हाय जंप. उंच उड्या म्हणजे हाय जंप मारायला सांगितल्या आहेत. मुलांनो, ह्या जेव्हा जंप करतात, ही जेव्हा उडी मारतात, उंच उडी मारतात, तेव्हा आपला बॅलेन्स व्यवस्थित राहायला पाहिजे. आपण आपली प्लेस तर उडी मारायची इथून आणि उभं राहायला इथे जायचं, असं करायचं नाही. तर मुलांनो, एकाच जागी उभं राहायचं आणि उडी मारायची, लॉंग जंप करायचं आहे, उंच उडी मारायची आहे. बघा, तो मुलगा कसा, म्हणजे इकडून ॲरो दिले आहेत, म्हणजे तो असा वरती उड्या मारतोय. तर मुलांनो, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या घरी, तुमच्या घरात सुद्धा करू शकतात. इथे उंच उडी ह्यामुळे ज्यांची हाईट जी कमी असते ती हाईट वाढण्यामध्ये मदत होते. आपली हाईट जर कमी असेल तर आपली हाईट वाढण्यास आपल्यात काय होते, मदत होते. म्हणून इकडे ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे, एका जागी 5 उंच उड्या मारा. तर मुलांनो, तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी समजली. काय ॲक्टिव्हिटी आहे, एकाच जागी उभं राहायचं आणि उंच उडी मारायची आहे, एकदम हाय जंप करायचं आहे. ओके. आता पुढची ॲक्टिव्हिटी बघूया.
बघा मुलांनो, इथे आपल्याला काय दिले आहे, जमिनीवरून शिडीच्या चौकोनातून धावा. शिडी तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला इथे खालती पण दिसत आहे बरोबर, ज्याला लॅडर असं म्हणतात बरोबर. चौकोन म्हणजे स्क्वेअर आहे. बघा इथे शिडीमध्ये स्क्वेअर दिलेले आहे, दिसत आहेत ना हे स्क्वेअर. ह्या स्क्वेअरमधून तुम्हाला उडी मारत जायचं आहे, धावायचं आहे. बघा मुलांनो, हे दिसतंय इतकं इझी नाही आहे. ही जेव्हा ॲक्टिव्हिटी तुम्ही करताल तेव्हा तुम्हाला पूर्ण लक्ष म्हणजे धावण्याकडे सुद्धा द्यायचं आहे आणि खालतीसुद्धा. इकडे पहिल्या चित्रामध्ये मुलगी फक्त धावत सुटली आहे, तिला फक्त पुढे समोर बघायचं आहे कारण इथे काहीच डिस्टर्बन्स नाही आहे बरोबर. पण ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तिला धावायचं पण आहे आणि ह्या शिडीचे जे चौकोन आहेत त्यामध्ये सुद्धा तिला लक्ष द्यायचं आहे. जर ती ह्यामध्ये ह्या ज्या दिसत आहेत ना लाकडाच्या ज्या दांड्या आहेत त्याच्यात जर तिचा पाय अडकला किंवा तुमचा पाय अडकला तर तुम्ही तोंडावरती पडू शकतात, तुमच्या तोंडाला मार लागू शकतो किंवा तुमच्या अंगाला पायाला सुद्धा इथे मार लागू शकतो. म्हणून मुलांनो, ही ॲक्टिव्हिटी करताना तुमचं डोकं आणि तुमचे डोळे सगळं व्यवस्थित एका दिशेमध्ये पाहिजे, म्हणजे लक्षपूर्वक हा खेळ खेळायचा आहे. बघा मुलांनो, आता शिडी तर तुमच्याकडे नसेल बरोबर की नाही, मग हा खेळ कसा खेळायचा, तुम्ही आता घरी आहात बरोबर की नाही, तर तुमच्याकडे चॉक्स वगैरे असतील की नाहीत, तर तुम्ही काय करायचं, अशी शिडी काय करायची आहे, ड्रॉ करायची आहे. जमिनीवर असाल तर जमिनीमध्ये सुद्धा आपण असं ड्रॉ करू शकतो बरोबर. त्यानंतर जर तशी जागा पण नसेल तर तुमच्या घरामध्ये लाद्या असतात, फरशी असते की नाही बरोबर, स्पार्टेक्स असतात आणि त्याला स्क्वेअरमध्ये फार्टेक्स असतात, लाद्या असतात बरोबर, त्यामध्ये तुम्ही हा खेळ खेळू शकतात. मुलांनो, हे नुसतंच धावायचं नाही तर प्रत्येक चौकोनामध्ये तुमचा पाय पडला पाहिजे आणि तो पाय आजूबाजूला लागला पाहिजे नाही, म्हणून ध्यानपूर्वक ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. बघा म्हणूनच काय ॲक्टिव्हिटी दिली आहे, जमिनीवरून शिडीच्या चौकोनातून धावा. चौकोनातून धावायचं आहे म्हणजे इथे पाय असल्यानंतर इथे पाय दिला आहे बरोबर, म्हणजे तो टच झाला, जर तो टच झाला तर ती पडणार बरोबर. म्हणून व्यवस्थित ध्यानपूर्वक ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. मुलांनो, समजलं काय सांगितलं आहे, जसे आपण झिगझॅग करतो माहिती आहे ना, त्याप्रमाणे तुम्हाला हे झिगझॅगमध्ये धावायचं आहे. तर मुलांनो, तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी समजली, जमिनीवरून शिडीच्या चौकोनातून धावा. आता जर शिडी नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, असं ड्रॉ करायचं आणि जमिनीवरती ड्रॉ करा किंवा तुमच्या जर घरी लाद्या असतील तर त्या लाद्यावरती तुम्ही चॉकने, कलर चॉकने नाही, क्रेयॉन्सने नाही, नाहीतर ते निघणार नाही. आपले जे ब्लॅकबोर्डवरचे चॉक असतात व्हाईट कलरचे, ते कलरचे चॉक, इथे मी कलरचे ड्रॉइंगचे चॉक म्हणत नाही आहे, नाहीतर तुम्ही ते चॉक करून ड्रॉ करतील, तसं करायचं नाही. क्रेयॉन्स यूज करायचे नाही आहेत. इथे आपण जे ब्लॅकबोर्डवरती चॉक लिहितात, व्हाईट चॉक असतो, तो यूज करून तुम्ही ह्यावर असं ड्रॉ करून त्यावरती तुम्ही धावू शकतात. ओके, तर तुम्हाला हा खेळ समजला, ही ॲक्टिव्हिटी समजली. आता आपण पुढे बघूया. पुढची ॲक्टिव्हिटी बघा मुलांनो, 2 मुलं आहेत, ती काय करताना दिसत आहेत, बॅडकाप्रमाणे 10 उड्या मारत जा. आपल्याला काय सांगितलं आहे, बॅडूक म्हणजे फ्रॉग बरोबर, त्याप्रमाणे 10 उड्या मारायला. किती उड्या मारायला सांगितल्या आहेत, 10 उड्या मारायला. मुलांनो, तुम्हाला फ्रॉग जम्प सगळ्यांना येते बरोबर, लहानपणापासून आपण हे शिकत आहोत, फ्रॉग जम्प कशी करायची बरोबर. आता मुलांनो, तुम्ही घरी आहात तर तुम्ही काही ॲक्टिव्हिटी करत असाल तर ही सुद्धा ॲक्टिव्हिटी करून बघायची आहे. नुसतं मोबाईल वगैरे घेऊन बसायचं नाही, तर थोड्या शरीराची पण एक्सरसाइज करायची आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, बॅडूक उड्या केल्यामुळे, ह्याला बॅडूक उड्या पण म्हटलं जातं बरोबर की नाही. तर
आपले हे पाय वगैरे असतात ते फोल्ड होतात, ह्यामुळे आपल्या पायाची पण काय होते, एक्सरसाइज होते. यामध्ये जे बोन्स आहेत ते आपले स्ट्रॉंग होतात. उठक बैठक आपण ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे फ्रॉग जम्पसुद्धा करायचे. आणि मुलांनो, ही फ्रॉग जम्प तुम्ही तुमच्या मित्रांसोबत घेऊ शकतात. ह्यामध्ये तुम्ही म्हणजे गेम टाईप हे करू शकतात. ह्यामध्ये नंबर पण येतो की कोण फास्ट फ्रॉग जम्प करतो. आणि फ्रॉग जम्प करताना सुद्धा ते व्यवस्थित केल्या पाहिजेत बॅडकाप्रमाणे. काही मुलं फक्त 2 पायावर उभं राहून फ्रॉग जम्प करतात, तसं करायचं नाही. तर पूर्ण खाली बसून एका जागी उडी मारून नंतर दुसऱ्या जागी उडी मारायची. असं नाही आहे की इकडून डायरेक्ट इकडून असं फास्ट करायचं नाही. तर इकडून सुरुवात केली तर इथे थांबायचं, मग इथे थांबायचं असं ह्याला काय म्हणतात, फ्रॉग जम्प म्हणतात. हे तुम्हाला माहितीच आहे, बरोबर. तर आपल्याला काय ॲक्टिव्हिटी सांगितल्या आहे, बॅडकाप्रमाणे 10 उड्या मारत जा. ओके, पुढे बघा काय आहे, हत्तीसारखे 3 मीटर चाला. हत्तीसारखे, हत्ती म्हणजे एलिफंटसारखे किती मीटर धावायला सांगितलं आहे, 3 मीटर चाला. बघा मुलांनो, हत्तीसारखे म्हणजे हत्तीची सोंड तयार करायला सांगितलं आहे. काय करायला सांगितलं आहे, हत्तीची सोंड. बघा, 2 मुलांनी करून आपल्याला दाखवले आणि तुम्हाला पण येतच असेल, बरोबर. आपला जो राईट हँड असतो तो लेफ्ट कॅनाला पकडायचा असतो आणि लेफ्ट हात असतो तो पुढे असा डोलताना दिसत आहे, म्हणजे हत्तीची सोंड केली आहे. बघा इथे दिसते ना, हाताची मुठी करून त्यांनी हत्तीची सोंड केली आहे. असं तुम्हाला किती मीटर चालायला सांगितलं आहे, 3 मीटर चालायला सांगितलं आहे. आता मुलांनो, हत्तीची चाल तुम्हाला माहितीच आहे, तो एकदम फास्ट चालतो का, नाही, तर तो हलत डुलत चालतो, एटदार चालतो, बरोबर. म्हणजे तो जेव्हा चालतो तेव्हा दुसरे त्याला बघत बसत, कारण तो इतका हळूहळू हेवी वेट असल्यामुळे तो खूप हळूहळू चालतो. म्हणूनच तुम्हाला हळूहळू चालायचे. किती मीटर चालायचं आहे, 3 मीटर हत्तीसारखे चालायला सांगितलं आहे. त्यानंतर मुलांनो बघा, दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, 4 कोलांट्या उड्या मारा. मुलांनो, तुम्ही स्कूलमध्ये जेव्हा असतात तेव्हासुद्धा ही ॲक्टिव्हिटी करतात, घरीसुद्धा असतात तेव्हा ही ॲक्टिव्हिटी करतात. जास्त करून मुलं ही ॲक्टिव्हिटी करतात, मुली थोड्या प्रमाणात करतात, पण मुलींनीसुद्धा ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. बघा, 4 कोलांट्या उड्या मारायला. कोलांट्या म्हणजे पूर्ण आपल्या बॉडीचं वेट ह्या 2 हातावरती आपल्याला कंट्रोल करायचं आहे आणि ह्या 2 हातावरती पूर्ण बॉडी अशी फिरून इकडे उलटे उडी मारायची. कोलांट्या म्हणजे उलट्या उड्या मारणे. तर इकडून असं उलट मारत यायचं आहे. मुलांनो, ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला येतेच, बरोबर की नाही. ही किती उड्या मारायला सांगितल्या आहेत, कोलांट्या उड्या, 4 कोलांट्या उड्या मारायला सांगितल्या आहेत. पण मुलांनो, ह्या उड्या मारताना सुद्धा तुम्ही आजूबाजूला काही वस्तू असतील, टेबल वगैरे असेल किंवा लोखंडाची वस्तू असेल तर त्याची काळजी घ्यायची आहे. त्याची तुम्हाला इजा होऊ शकते, म्हणून जरा आजूबाजूला जागा बघून ही तुम्ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी येतच असेल, बरोबर. काही मुलांचं तर हे रोजचं चालू असतं असं उड्या मारणं. तर दोन्ही हातावरती आपल्या बॉडीचं पूर्ण वेट घ्यायचं आणि ही पूर्ण अशी बॉडी आपली फिरून कोलांट्या उडी मारायची आहे. त्याला काय म्हणतात, कोलांट्या उड्या मारणे. बघा, शेवटची ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे मुलांनो, दोरीवरच्या 20 उड्या मारा. आता मुलांनो, दोरीवरच्या उड्या तुम्हाला मारायचं आहे ना. हां, तर एक दोरी असते आणि ती दोन्ही हातात पकडायची. ह्या कधी पुढून पण खेळल्या जातात, कधी मागून पण. आणि ह्यामध्ये पण मुलांनो स्पीड असतो. जे गावाकडची मुलं असतात त्यांच्यामध्ये हा स्पीड खूप असतो. मुलीसुद्धा हा गेम, म्हणजे मुली काय, लहानापासून मोठी माणसंसुद्धा ही जी एक्सरसाइज आहे ती करतात. आणि आता तर ही एक्सरसाइज खूप झाली, कारण ह्या एक्सरसाइजला आपल्याला जास्त प्लेस वगैरे कुठे फिरायला वगैरे जावं लागत नाही. तर ही तुम्ही घर बसल्या म्हणजे घरी ही ॲक्टिव्हिटी करू शकतात. किती उड्या मारायला सांगितल्या, दोरीवरच्या 20 उड्या, 20 म्हणजे 20 उड्या मारायला सांगितल्या आहेत. ह्या तुम्ही समोरून पण मारू शकतात किंवा मागून सुद्धा मारू शकतात. आणि ह्या जेव्हा उड्या मारतात तेव्हा आपले पाय पूर्णपणे जमिनीपासून वेगळे होतात, आपण हवेत तरंगतो. बघा मुलांनो, इथे त्याचे पाय वरती गेलेले आहेत, म्हणजे तुम्हाला सुद्धा अशाच उड्या मारायच्या आहेत. तर मुलांनो, तुम्हाला ह्या पूर्ण
ज्या आपल्याला ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत ह्या तुम्हाला समजल्या. हे जे खेळ दिले आहेत, इथे काय दिलं आहे, शाळेच्या मैदानावर 50 मीटर धावा. आता शाळेचं मैदान नाही आहे तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या प्लेसमध्ये 50 मीटर धावायचं आहे. इथे शंकवरून उड्या मारत जा, तर एखादी वस्तू ठेवायची आहे आणि त्यावरून तुम्ही लॉंग जंप मारायची आहे. त्यानंतर इथे एकाच जागी 5 उड्या, इथे एकाच जागी उभं राहून 5 उड्या मारायला सांगितल्यात. ह्या चित्रामध्ये तुम्हाला जमिनीवरून शिडीच्या चौकोनातून धावा. आता शिडी नसणार बरोबर, ज्यांच्याकडे असेल त्यांनी हे करायचं आहे, ते सुद्धा काळजीपूर्वक. शिडीचा लागला पाहिजे नाही, त्यामुळे तुम्हाला इजा झाली पाहिजे नाही. नसेल तर तुम्ही अशी शिडी ड्रॉ करायची आहे, बॉक्स असे 2 लाईन खेचायच्या आणि मध्ये अशा लाईन्स मारून त्यामध्ये उड्या मारत जायचं आहे. त्यानंतर इथे बेडूक उड्या, हे तुम्हाला माहितीच आहे बरोबर. इथे सुद्धा हत्तीसारखं चालायचं आहे. इथे कोलांट्या उड्या मारताना आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे. इथे सुद्धा दोरीवरच्या 20 उड्या मारायला सांगितल्या आहेत. तर मुलांनो, तुम्हाला आजचा पाठ समजला. ऐकूया खेळूया. ऐकूया म्हणजे तुम्ही हे सगळं आता ऐकलं बरोबर, आणि तुम्हाला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. ओके, तर करणार मुलांनो तुम्ही सगळ्या ह्या ॲक्टिव्हिटी. ओके, तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.